विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण इतिहास लेखनाची जी परंपरा आहे या परंपरेविषयीची माहिती, त्याचबरोबर फ्रान्स या ठिकाणी असणारं जे लू नावाचं वस्तू संग्रहालय आहे, या संग्रहालयात जतन करून ठेवलेला जो अभिलेखागार आहे की जो मेसोपोटेमियामधील सुमेर संस्कृतीतला आहे त्याविषयीची माहिती ही आपण घेतलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे जे आधुनिक इतिहास लेखन आहे, या आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य आणि युरोपमध्ये असणारे जे महत्त्वाचे विचारवंत आहेत, या विचारवंतांनी इतिहास लेखनाच्या क्षेत्रात केलेलं जे कार्य आहे या कार्याविषयीची माहिती ही आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की आधुनिक इतिहास लेखनाची जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर हा जेव्हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाईल त्यावेळी त्याचं उत्तर लिहित असताना इतिहास लेखन म्हणजे काय हे थोडक्यात सांगणं आणि त्यानुसार दुसरा मुद्दा मांडायचा की आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य ही खालीलप्रमाणे आहेत. 1. आधुनिक इतिहास लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही जी पद्धत आहे ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे आणि ही शास्त्रशुद्ध असताना तिची सुरुवात योग्य त्या प्रश्नांची मांडणी करून केली जाते. म्हणजेच पहिलं जे आधुनिक इतिहास लेखनाचं जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य आपण कोणतं सांगू शकतो, तर ही जी आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत आहे ही शास्त्रशुद्ध आहे आणि तिची जी मांडणी केली जाते किंवा तिची जी सुरुवात केली जाते ती सुरुवात योग्य त्या प्रश्नांची मांडणी करून केली जाते. दुसरं वैशिष्ट्य कोणतं, हे जेव्हा प्रश्न मांडले जातील तेव्हा ते प्रश्न मानव केंद्रित असलेले दिसून येतात. म्हणजे व्यक्तीला महत्त्व हे दिलं जातं आणि त्यामुळं दैवी घटना किंवा देवदेवतांशी संबंधित असणाऱ्या ज्या कथा कहाण्या आहेत यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न त्याला केला जात नाही. हे दुसरं वैशिष्ट्य. म्हणजेच काय, तर हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची मांडणी ही प्रामुख्यानं मानव केंद्रित असलेली दिसून येते आणि मानवाच्या भूतकाळातील कृती ज्या आहेत, उदाहरणार्थ बघा, मानवाने अग्नीचा शोध लावला, यात मानव आणि त्यानं लावलेला शोध म्हणजे भूतकाळात केलेली कृती याला महत्त्व आहे. त्यानं कोणत्या देवतेची किंवा कोणत्या देवतेच्या कहाण्यांशी त्याचा शोध हा लागलेला आहे याला महत्त्व नाही. म्हणजेच इतिहास लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आपण काय सांगू शकतो, तर आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत ही शास्त्रशुद्ध स्वरूपाची असून तिची सुरुवात योग्य त्या प्रश्नांची मांडणी करून केली जाते. 2. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मानव केंद्रित असतात आणि भूतकाळातील जे मानवी जीवन आहे या मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या ज्या कृती आहेत या कृतींशी ती संबंधित असलेली दिसून येते. त्यामुळं देवी देवता किंवा त्यांच्या असणाऱ्या कथा कहाण्या यांच्याशी त्यांचा संबंध हा जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. हे दुसरं वैशिष्ट्य. तर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रश्न ज्यावेळी विचारले जातात त्यावेळी त्या प्रश्नाची जेव्हा उत्तरं समाजासमोर येणार आहेत त्यावेळी त्याला विश्वसनीय पुराव्यांचा आधार हा असतो. म्हणजेच इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत असते असं म्हटलं गेलेलं दिसून येते. म्हणजे दगडावर दगड घासल्यानंतर त्यातून अग्नी निर्माण होतो. हा जेव्हा शोध लागला त्यावेळी जे इतिहासातील उत्तर आहे या उत्तराला त्या पुराव्यांचा आधार मिळाला आणि त्यामुळं इतिहासाची मांडणी ही साधारणतः तर्कसुसंगत पद्धतीनं केली गेलेली दिसून येते. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे मानवजात किंवा मानवानं भूतकाळात केलेली जी कृती आहे त्या कृतीच्या आधारे मनुष्याची जी वाटचाल आहे या वाटचालीचा वेध हा इतिहासात घेतला गेलेला दिसून येतो. म्हणजेच काय, तर मानव हा आधी कंदमुळं म्हणजे जमिनीतली कंदमुळांसारखे जे पदार्थ आहेत त्याच्यावरती जीवन जगत होता. परंतु ज्यावेळी अग्नीचा शोध लागला त्यावेळी मानवाची जी वाटचाल आहे म्हणजे पदार्थ शिजवून खाण्याची जी वाटचाल आहे या वाटचालीचा वेध हा प्रामुख्यानं इतिहासात घेतला जातो. म्हणजे ज्यावेळी 4 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल की आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणती, तर आपण तिथं पहिला मुद्दा सांगायचा आहे तो म्हणजे प्रस्तावनेमध्ये इतिहास लेखन म्हणजे काय आणि त्यानुसार केलं गेलेलं जे इतिहास लेखन आहे या इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये ही खालीलप्रमाणे. कोणती वैशिष्ट्य, तर 1. आधुनिक इतिहास लेखन ही जी पद्धत आहे ही शास्त्रशुद्ध असून त्याची जी सुरुवात आहे
ही सुरुवात योग्य त्या प्रश्नांची मांडणी करून केलेली आपल्याला दिसून येते. 2, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मानव केंद्रित असतात आणि त्यामुळं भूतकाळातील जो मानवी समाज आहे या समाजाच्या किंवा मानवी समाजाच्या कृती संबंधीचं तिथं लेखन हे असलेलं दिसून येतं. कोणत्याही देवदेवता किंवा कहाण्यांशी ते जोडलेलं नसतं. आणि तिसरा त्याचं म्हणजे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वसनीय पुराव्यांचा आधार असल्यामुळं इतिहासाची मांडणी ही तर्कसुसंगत पद्धतीने केलेली दिसून येते. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे मानवजातीनं भूतकाळात केलेल्या ज्या कृती आहेत या कृतींच्याच आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध हा इतिहासात घेतला जातो. आणि ही जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांनुसार प्रथमतः ज्यावेळी इतिहास लेखन केलं गेलं हे इतिहास लेखन ग्रीक या देशामध्ये केलं गेलं. आणि म्हणून आधुनिक इतिहास लेखनाच्या बीजांची बीज किंवा परंपरेची बीज ही प्रामुख्यानं ग्रीक या देशामध्ये असलेली दिसून येतात. आणि यातून ग्रीकांनी सर्वप्रथम त्या जे लेखन केलं गेलं किंवा लेखनामध्ये ग्रीक भाषेमध्ये त्याला हिस्ट्री असं नाव देण्यात आलं. आणि म्हणून इसवी पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस या इतिहासकारानं याला हिस्ट्रीज या ग्रंथाचं किंवा याच शीर्षकाचा ग्रंथ हा तयार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आधुनिक इतिहास लेखन हे ग्रीकमध्ये सुरू झालं किंवा तिथं आढळतात. हिस्ट्री असा ग्रीक भाषेमध्ये त्याचं संबोधन झालं आणि इसवी पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने प्रथमतः जे लेखन केलं गेलं त्याला शीर्षक द हिस्ट्रीज असं दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग ग्रीक बरोबरच युरोपमध्ये सुद्धा जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून इतिहास लेखन हे केलं गेलेलं दिसून येतं किंवा विज्ञानाची सांगड ही इतिहासाशी घातली गेली आणि त्याद्वारे इतिहास लेखन हे केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. मग युरोपातील वैज्ञानिक दृष्टीचा किंवा दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन यांचा सहसंबंध हा कसा मानला जातो तर 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रगती झाली. आपण बघितलं की प्रबोधन युग हे सुरू झालं आणि या प्रबोधनामध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान धर्म मागं पडला आणि या दोन गोष्टींना महत्त्व हा आलेलं दिसून येतं. आणि त्याचबरोबर जे ऐतिहासिक वास्तव आहे या वास्तवाचा सुद्धा अभ्यास करणं शक्य आहे हा विचारवंतांच्या मनात आला. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण पडताळून पाहतो त्यावेळी विज्ञानाचा आधार घेतो तर समाजामध्ये लोकांना ज्यावेळी योग्य ती कृती करायची असेल त्यावेळी तत्वज्ञानाचा आधार घेतो. त्याचबरोबर ज्या ऐतिहासिक बाबी आहेत किंवा ऐतिहासिक वास्तव आहे या ऐतिहासिक वास्तवाचा सुद्धा अभ्यास करता येणं शक्य आहे असा विचार किंवा हे युरोपातल्या विचारवंतांना खरं वाटू लागलं. आणि यातूनच युरोप आणि अमेरिका यासारख्या खंडांमध्ये इतिहास लेखन याविषयी किंवा याला महत्त्व आलं आणि इतिहास लेखनाला किंवा इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आलं. म्हणजेच इतिहासामध्ये बारकावे किंवा बारीक सारीक बाबींचा विचार हा युरोप आणि अमेरिका या खंडांमध्ये होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व असं प्राप्त झालं. असं का म्हटलं गेलं तर एक सुरुवातीच्या काळामध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रगती झाली. मात्र 2 युरोप आणि अमेरिका इथल्या इतिहास संशोधकांच्या मतानुसार ऐतिहासिक वास्तवांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल हे शक्य आहे हे लक्षात आलं. आणि यातूनच खऱ्या अर्थानं काय झालं तर युरोपमध्ये इतिहास लेखनामध्ये किंवा युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व हे प्राप्त झालेलं दिसून येतं. मग सुरुवातीच्या काळात युरोपमधले जी विद्यापीठं आहेत या विद्यापीठांमध्ये ईश्वर विषयकच चर्चा
किंवा त्या संबंधीचं असणारं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाला महत्व हे प्राप्त झालं. म्हणजे जे वास्तव जीवन आहे या वास्तव जीवनाचं चित्रण हे या युरोप खंडामध्ये सुरुवातीला झालेलं दिसून येतं. मात्र 1737 साली जर्मनीमधील गॅटिंगेन नावाचं एक विद्यापीठ स्थापन झालं आणि या विद्यापीठामध्ये इतिहास विषय हा स्वतंत्रपणे शिकवला जाऊ लागला किंवा इतिहास विषयाला स्वतंत्रपणे स्थान हे प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि यामुळेच जर्मनीमधील इतर विद्यापीठांमध्ये म्हणजे गॅटिंगेन या विद्यापीठानंतर सुद्धा जर्मनीतील इतर विद्यापीठांमध्ये इतिहास हा जो विषय आहे या विषयाला महत्व हे प्राप्त झालेलं दिसून येतं. बघा आतापर्यंत आपण काय बघितले, एक आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्य. त्याच्यानंतर आपण बघितलं की ही जी आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात आहे ती कोणत्या देशामध्ये झाली. सर्वप्रथम हिस्ट्री हा शब्द वापरून जो ग्रंथ निर्माण झाला हेरोडोटसने केला त्याविषयीची माहिती बघितली. दुसरा मुद्दा आपण बघितला की युरोप आणि अमेरिका खंडामध्ये इतिहास लेखनाला महत्व दिलं गेल्यामुळं इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्व हे प्राप्त झालेलं दिसून येतं. युरोप खंडात इतिहास विषयाला स्वतंत्र असं महत्व का प्राप्त झालं तर 1737 साली जर्मनीतील गॅटिंगेन हे जे विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान हे प्राप्त झालेलं दिसून येतं. आणि या विद्यापीठानंतर जर्मनीतील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा इतिहास विषय हा शिकवला गेला. ही आपण सगळी बघितली ती पार्श्वभूमी. पण आपल्या टॉपिकचंच नाव आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. मग परकीय देशांमध्ये म्हणजे आपल्या देशाशिवाय इतर देशांमध्ये इतिहास लेखनाची जी परंपरा होती ही इतिहास लेखनाची परंपरा कशा प्रकारे सुरू झाली किंवा त्यात कार्य करणारे जे विचारवंत आहेत या विचारवंतांचं महत्व हे कोणतं तर यामध्ये आपल्याला पहिले विचारवंत बघायचे ते म्हणजे रेने देकार्त. एक ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे चुकीची जोडी ओळखा, रिकाम्या जागा वगैरे असे ज्या आपले प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी विचारवंत, त्यांचा देश, इतिहास लेखनात त्यांचं असणारं मत, त्यांनी लिहिलेला ग्रंथ या सगळ्या बाबींचा बारकाईने आपल्याला विचार करणं हे आवश्यक आहे. कारण चुकीची जोडी ओळखा किंवा रिकामी जागा भरा यासाठी हे महत्वाचं आहे. मग युरोपातले पहिले जे विचारवंत आहेत ते विचारवंत म्हणजे रेने देकार्त. मग रेने देकार्त यांचं किंवा रेने देकार्त हे असताना प्रामुख्यानं इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणारी जी ऐतिहासिक साधनं आहेत या साधनांचीच म्हणजेच कागदपत्रांची विश्वसनीयता तपासून घेणं हे महत्वाचं आहे असं मत रेने देकार्त यांनी मांडलं. म्हणजे इतिहासाविषयीचं त्यांचं मत. दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की त्यांचा देश कोणता तर फ्रेंच तत्वज्ञ किंवा इतिहासकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. तिसरं म्हणजे त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता डिस्कोर्स ऑन द मेथड नावाचा ग्रंथ रेने देकार्त यांनी लिहिलेला दिसून येतो. आणि ज्यावेळी प्रत्यक्षात इतिहास लेखन करायचे त्यावेळी कोणता विचार हा इतिहासकारानं किंवा इतिहास संशोधकांनी मांडला पाहिजे तर त्यांच्या मतानुसार एखादी गोष्ट सत्य आहे हे निसंशयरित्या जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा कदापि स्वीकार करू नये या प्रकारचा नियम हा रेने देकार्त यांनी मांडला. म्हणजे आपण एकूण 4 मुद्दे बघितले. पहिला, एक त्यांचा देश कोणता फ्रान्स, त्यांचा ग्रंथ कोणता डिस्कोर्स ऑन दी मेथड नावाचा ग्रंथ. 3 इतिहास लेखनासाठी त्यांचं मत काय होतं किंवा इतिहास लेखन करताना काय गरजेचं आहे तर जी ऐतिहासिक साधनं आहेत किंवा जी कागदपत्र आहेत या कागदपत्रांची विश्वसनीयता तपासून घेणं हे आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष इतिहास लेखन करणार आहोत त्यामुळे एखादी गोष्ट ही निसंशयरित्या सत्य आहे किंवा नाही हे जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा आपण कदापिही स्वीकार करायचा नाही या प्रकारचं स्पष्ट मत
हे प्रामुख्यानं रेने देकार्त यांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. बघा लक्षात आलं का? 1 देश, 2 ग्रंथ आणि थोडक्यात 3 करा किंवा 4 मुद्दे करा, पण माझ्या मते 4 केले तर बरे होतील. तिसरा मुद्दा इतिहास लेखनाविषयी त्या संशोधकाचं असणारं मत. हे झालं रेने देकार्त यांचं. त्यानंतर दुसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे व्हॉल्टेअर. वास्तविकतः व्हॉल्टेअर हे सुद्धा फ्रेंच इतिहासकार म्हणूनच ओळखले जातात. जी फ्रेंच राज्यक्रांती झाली, या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मॉन्टेस्क्यू, रुसो आणि व्हॉल्टेअर या तिघांचं योगदान हे महत्वाचं मानलं जातं. त्यापैकी उपरोधिक लेखन करणारे एक विचारवंत म्हणून व्हॉल्टेअर यांचा उल्लेख केला जातो. म्हणजे आपल्याला पहिला मुद्दा मिळाला, व्हॉल्टेअर यांचा असणारा देश कोणता? तर फ्रान्स हा त्यांचा देश किंवा ते फ्रेंच तत्वज्ञ म्हणून मानले गेलेले दिसून येतात. मग हे जे व्हॉल्टेअर होते हे यांचं टोपण नाव होतं. त्यांचं वास्तविक जे नाव होतं ते म्हणजे फ्रान्सवा मरी अरुये असं त्यांचं मूळचं नाव हे असलेलं दिसून येतं. बघा, व्हॉल्टेअर यांचं मूळचं नाव कोणतं होतं? फ्रान्सवा मरी अरुये हे असलेलं दिसून येतं. मग ह्यांच्या मतानुसार ज्यावेळी इतिहास लेखन केलं जाईल त्यावेळी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यापुरता इतिहास लेखन हे मर्यादित असून चालणार नाही. म्हणजेच काय, फक्त बारकावे बघितले आणि त्यांचा घटनाक्रम बघितला इथंच त्याला इतिहास म्हणता येणार नाही. तर आपण वैशिष्ट्यांमध्ये बघितलं होतं की मानवाच्या प्रत्येक भूतकाळातील ज्या घटना आहेत त्यांची सांगड कुठं घालायची, तर त्याचा वेध घ्यायचा आहे, तेव्हा आधुनिक पद्धतीने इतिहास लेखन करणार आहे. आणि तसंच त्यानुसारच किंवा त्या वैशिष्ट्याला आधारितच व्हॉल्टेअर यांचं मत होतं की समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती यासारख्या गोष्टींचा विचार करणं हे आवश्यक आहे. या प्रकारचा विचार हा व्हॉल्टेअर यांनी मांडलेला दिसून येतो. म्हणजे मानवाच्या सर्वांगीण जीवनाचा विचार हा व्हायला हवा हे मत व्हॉल्टेअर यांचं होतं आणि म्हणून त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात. बघा, व्हॉल्टेअर हे फ्रेंच विचारवंत होते. 2 त्यांचं वैशिष्ट्य कोणतं, तर त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतात. पण त्याचं कारण का, की व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं का म्हणतात, तर व्हॉल्टेअर यांच्या मतानुसार प्रामुख्यानं वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यापुरते लक्ष केंद्रित न करता समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती यासारख्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक. आणि तिसरा मुद्दा, याशिवाय मानवाच्या सर्वांगीण जीवनाचा विचार होणं हे आवश्यक आहे. हा जो त्यांनी विचार मांडला, या विचारामुळे त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं संबोधलं गेलेलं दिसून येतं. बघा, दोघेही फ्रेंच विचारवंत. कोण? रेने देकार्त, व्हॉल्टेअर. रेने देकार्तचा ग्रंथ डिस्कोर्स ऑन दी मेथड. व्हॉल्टेअरचं वैशिष्ट्य कोणतं? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. रेने देकार्त यांच्या मतानुसार इतिहास लेखन करत असताना विश्वसनीय जी कागदपत्र आहेत त्यांची जी विश्वसनीयता आहे ही विश्वसनीयता तपासून घेणं हे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी संशोधन केलं जाईल त्यावेळी ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं करत असताना एखादी गोष्ट सत्य आहे हे आपल्या जेव्हा निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपण त्याचा स्वीकार कदापिही करायचं नाही. या प्रकारचा विचार हा रेने देकार्त यांनी मांडला. तर व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं का म्हणतात, तर वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यापुरतंच आपलं लक्ष केंद्रित न करता 2 समाजाच्या असणाऱ्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती यासारख्या गोष्टींचा विचार करणं हे आवश्यक आहे. आणि 3 मानवी जीवनाचा किंवा मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार होणं हे आवश्यक आहे.
हे जी मतं मांडली ही व्हॉल्टेअर यांनी मांडली आणि म्हणून व्हॉल्टेअरना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरे जे युरोपातले विचारवंत आहेत ते म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आता वास्तविकतः हेगेल हे जर्मन तत्वज्ञ मानले गेलेले दिसून येतात आणि या हेगेल यांनी जे बर्लिन विद्यापीठ आहे या बर्लिन विद्यापीठामध्ये तर्कशुद्ध पद्धतीनं मांडणी केली पाहिजे इतिहासाची यावरती भर दिला आणि त्यांच्या मतानुसार इतिहासातील जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम मानवाच्या प्रगतीचे टप्पे दर्शवत असलेला दिसून येतो. म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीनं मांडत असताना घटनांचा कालक्रम हा मानवाच्या प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असलेला दिसून येतो आणि त्याद्वारेच इतिहासाची मांडणी ही केली गेलेली पाहिजे. 2 त्यांनी लिहिलेले ग्रंथ किंवा पुस्तकं ही कोणती तर इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाला दिलेली व्याख्यानं किंवा लेख हे संकलित केलेले दिसून येतात. तर रिझन इन हिस्ट्री नावाचं पुस्तक सुद्धा हेगेल यांनी लिहिलेलं दिसून येतं. म्हणजे ते जर्मन तत्वज्ञ आहेत. त्याचबरोबर इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस नावाचा ग्रंथ लिहिला तर रिझन इन हिस्ट्री नावाचं पुस्तक हे त्यांनी लिहिलं. आता तिसरा मुद्दा इतिहासाचं लेखन करत असताना त्यांच्या मतानुसार वेळोवेळी उपलब्ध असणारे जे पुरावे आहेत या पुराव्यानुसार इतिहास बदलत जाणं हे स्वाभाविक असल्यामुळं इतिहासाची जी अभ्यास पद्धती आहे ही विज्ञानाच्या अभ्यासापेक्षा वेगळी असली तरी सुद्धा तिची जी महत्त्व आहे किंवा ती कमी प्रतीची नाही या प्रकारचा मत हे प्रामुख्यानं जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इतिहास लेखनाविषयीचं तर तुम्हाला मत सांगितलं की त्यांनी कशाला महत्त्व दिलं तर्कशुद्ध पद्धत. आणि दुसरी कोणती गोष्ट तर इतिहासातले जे घटनाक्रम आहेत हे घटनाक्रम काय करत असतात तर आपल्या प्रगतीचे टप्पे दर्शवत असतात. या प्रकारेच इतिहासाची मांडणी होणं हे आवश्यक असलेलं दिसून येतं. बघा मग या हेगेलनी साधारणतः एक विचार किंवा एक सिद्धांत मांडला त्याला द्वंद्ववाद असं म्हणतात. मग हेगेलचा द्वंद्ववाद हा कसा होता तर हेगेल यांच्या मतानुसार एखादी जी घटना आहे या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी ही 2 विरोधी प्रकारात करावी लागते. म्हणजे जसं आपण एखादी घटना आपल्या आयुष्यात घडली तर ती का घडली याचा विचार करतो आणि ती घडली नसती तर काय झालं असतं याचा सुद्धा विचार करतो. तसंच हेगेल यांनी जो द्वंद्ववाद मांडला या द्वंद्ववादामध्ये जी एखादी घटना आहे या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागत असलेली दिसून येते. आणि दुसरं म्हणजे मानवी मनाला त्याचं आकलन होत नाही किंवा मानवी मनामध्ये खरे खोटं बरं वाईट हे चांगलं वाईट या प्रकारच्या बाबी या महत्त्वाच्या असतात आणि यालाच हा जो सिद्धांत आहे यालाच हेगेलचा द्वंद्ववाद असं म्हणतात. म्हणजे आपण हेगेलचा द्वंद्ववाद याविषयीची माहिती द्या किंवा हेगेलचा द्वंद्ववाद स्पष्ट करा असं सांगितलं तर एक हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. 2 मानवी मनाला त्या घटनेचं त्याशिवाय आकलन होत नाही. उदाहरणार्थ एखादी आयुष्यात घटना घडली ती चांगली आहे की वाईट आहे याचा अर्थ लावण्यासाठी हा द्वंद्ववाद महत्त्वाचा मानला गेलेला दिसून येतो. आणि यानुसारच जे सिद्धांत मांडले गेले या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत हा देखील मांडला गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हेगेल विषयी जरा जास्त माहिती आहे. हेगेल हा जर्मन विचारवंत. 2 तर्कशुद्ध पद्धतीनं ज्यावेळी इतिहास मांडला गेला पाहिजे आणि इतिहासातील घटनाक्रम हे काय करत असतात तर प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात. या प्रकारचं मत हे हेगेल याचं असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर
त्यांनी लिहिलेले एक ग्रंथ एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस नावाचा ग्रंथ, की ज्यामध्ये त्यांनी समाजाला दिलेली व्याख्यानं किंवा लेख हे संकलित केलेले आहेत. तर रिझन इन हिस्ट्री नावाचा पुस्तक हे हेगेल यांनी लिहिलेलं दिसून येतं. याशिवाय त्यांच्या मतानुसार इतिहासाची लेखनाची जी पद्धत आहे ही लेखनाची पद्धत विज्ञानापेक्षा कमी प्रतीची नाही. म्हणजे जरी इतिहास आणि विज्ञान यांच्यामध्ये फरक असला तरी सुद्धा आपण इतिहास लेखन किंवा लिहिलेला इतिहास हा खोटा आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे कमी प्रतीचा तो नाही, या प्रकारचं मत हे हेगेल यांचं असतं. म्हणजेच तिसरा जो आपला नियम पडतोय की तर्क सुसंगत पद्धतीनं असतं का, तर त्याला विश्वसनीय पुराव्यांचा आधार असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, हेगेलचा द्वंद्ववाद स्पष्ट करा. 1. हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारांमध्ये करावी लागते आणि 2 मानवी मनाला त्याशिवाय त्या घटनेचं आकलन होत नाही. हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला हेगेलचा द्वंद्ववाद असं म्हटलं जातं. बघा मागच्या तासाला सांगितलं होतं, आता पेपरला येत आहे की जुलै महिन्यामध्ये 10वी म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी सुरू केली जाणार आहे. तर त्यासाठी जे मी नेहमी प्रश्न ज्यादा देते ते ज्यादा प्रश्न करणं हे आवश्यक आहे. मग तुम्हाला जी ऑडिओ क्लिप दिली जाईल त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हाला ज्यादा प्रश्न देते. यात कोणाला काही शंका असेल तर मला पर्सनली विचारलं, व्हॉट्सॲपवर विचारा, फोन करून विचारा, तुमच्या शंकेचं समाधान केलं जाईल. मला वाटतंय इथपर्यंतचा भाग हा सगळ्यांना समजलेला असावा.